कालच संपला प्रचाराचा दिवस शेवटचा। आजपासून सगळीकडं हे उत्साहाचं वातावरण आहे। शिंदे सेनेच्या सगळ्या उमेदवारांमध्ये एकूण 150 उमेदवार काहीतरी माझ्या मते थांबलेले आहेत निवडणुकीमध्ये। ह्यावेळेस शिवसेना जी आहे ती शिवसेना ह्यावेळेस किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे। उदय सामंतांनी सकाळी पण सांगितलं की महापौर पदासाठी यांची संख्याबळ जास्त लागणार आहे। शिवसेनेची संख्याबळ यावेळेस जास्त लागेल। नाही, महापौर शिवसेने असा एक गटाचा महापौर नाही होऊ शकत, पण शिवसेनेचे पाठबळ लागणारच आहे। एकनाथ शिंदेचे पाठबळ लागणार आहे। नक्कीच सामान्य नागरिक म्हणून जसे शिवसेनेची ताकद आपण पहिल्यापासून बघत आलो, शिंदे साहेबांमुळे आज या महाराष्ट्राला लाडकी बहीणसारखे चांगले योजना आपल्याला लाभलेल्या आहेत। त्यांच्यामुळे आज लाडकी बहीण म्हणा, वृद्ध लोक म्हणा आणि भरपूर असे लाडके भाऊ पण खुश होतील ही आम्ही सगळ्यांनी अपेक्षा धरली आहे। तर शिंदे साहेबांच्या शिवसेनेपासून बहुतांश खूप जास्तीमध्ये आपल्याला इथं नगरसेवक येतील अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि नक्कीच येणार। हे सगळ्यांना आता विश्वास बसलेला आहे की शिंदे साहेबांच्या सेनेची ताकद आता पुण्यामध्ये खूप जास्ती वाढलेली आहे। स्पष्ट बहुमत शिंदे साहेबांच्या शिवसेनेशिवाय पुण्याचा महापौर मला तर नाही वाटत की पुण्याला लाभेल। सेनेची गरज पडणार ही नक्कीच। जो आता आपण म्हणतायत की शिंदे सेनेचाच महापौर होईल किंवा शिंदे सेनेच्या पाठिंब्यानेच पुण्याचा पिंपरी चिंचवडचा महापौर होईल, हे जे आत्ता पुण्यात पिंपरी चिंचवड व महाराष्ट्रात जी शिंदे सेनेची ताकद वाढलेली आहे, जी शिंदे साहेबांना प्रतिसाद भेटतो आहे, त्या प्रतिसादाच्या ह्यानी तर 100% शिंदे शिवसेनेचाच महापौर पुण्यात बसेल। आणि जो आत्ता ज्या अनुषंगाने शिंदे साहेबांना जो प्रतिसाद भेटतो आहे की ज्यात सर्वात जास्त लाडकी बहीण आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्या शिंदे साहेबांनी ज्या कामं केलेली आहेत की वारकऱ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, 60 वर्षाखालील वडील लोकांसाठी ST 50%मध्ये, महिलांसाठी ST 50%मध्ये, त्यावरून 100% वाटते की पुण्यात महापौर शिंदे साहेबांचाच शिवसेनेचाच बसेल।